ऐकून शॉक बसला रे. म्हणजे इतका चांगला माणूस, तुमची एवढी जुनी मैत्री, तुझ्या इतका विश्वासातला माणूस आणि दुसरीकडे जॉब काय शोधत असेल तो? आनंद जॉब शोधतोय? नाही ग, काहीतरी चुकीची बातमी मिळाली तुला काकू. आणि आनंद आपल्याकडचा जॉब सोडणार काही कारणच नाही. एक्झॅक्टली. म्हणजे तुला जे वाटतं ते मलाही वाटत होतं, पण मला ही बातमी कन्फर्म कळली. मी बोलतो त्याच्याशी. नाही, मी बोलले त्याच्याशी. त्यांनी तुला काही सांगितलं नाही? नाही, काहीच नाही बोलला. काय झालं, मला हे कन्फर्म न्यूज कळली आणि मी थोडी रेस्टलेस झाले, अस्वस्थ झाले आणि म्हटलं त्याच्याबरोबर मीटिंग करावी आपण. काय झालं, मी त्याला बोलवून घेतलं म्हणजे मीटिंगसाठी आणि मीच त्याला ऑफर केली की प्लीज प्लीज मी तुला पैसे वाढवून देते हवं तर, पण आमच्या समरला सोडू नको. काकू, या सगळ्याची काय गरज होती? बरोबर आहे तुझं. म्हणजे खरंच गरज नव्हती असं आता मलाही वाटतंय. पण काय झालं, ती न्यूज आल्यावर तेव्हा जरा मी पॅनिक झाले की इतका तुझा विश्वासातला माणूस, इतका जवळचा मित्र आणि तुला सोडून चाललाय. त्याला भेटल्यावर माझी शंका दूर झाली, म्हणजे डाऊट क्लिअर झाला. तो म्हणाला की काकू तुम्ही काही टेन्शन घेऊच नका, मी समरला सोडून कुठेही जाणार नाही. मला खरंच हायसं वाटलं तेव्हा. खूप प्रेम आहे तुझ्यावर त्याचं, तुझ्याशी खूप लॉयल आहे तो. खरं तर एका दृष्टीने बरंच झालं, मला पण त्याची लॉयल्टी चेक करायची होती. पण आता नो प्रॉब्लेम ॲट ऑल. अगदी घट्ट मैत्री आहे तुमची. म्हणजे हे पण मी तुला फक्त माहिती असावं म्हणून सांगितलं. काकू, मला माहिती आहे आनंद कसा आहे. तो असा आहे ना की ज्याच्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो, काहीही बोलू शकतो त्याच्याशी. तो जेवढं मला समजून घेऊ शकतो ना, तेवढं मला दुसरं कोणीच समजून घेऊ शकत नाही. जग इकडचं तिकडे झालं ना तरी सुद्धा आनंद मला कधीच सोडणार नाही. नाही, रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. मी तुझ्या काळजीपोटी हे सगळं केलं. पण मी खरं सांगते, आय स्वेअर माझा हेतू अगदी क्लिअर होता. ठीक आहे, तुझी शंका मिटली ना? 100%, अगदी 100%. जाऊ दे, तू आता काकू फार विचार करत बसू नकोस. आनंद काही बोलला ना तर मी सांगेन काकूचं माझं बोलणं झालं. ठीक आहे? हां, तेच. म्हणजे उगाच त्याचं मिसअंडरस्टँडिंग नको व्हायला माझ्या बाबतीत, की काकूने अशी ऑफर का दिली आपल्याला. असं काही होणार नाही. ओके, मग ठीक आहे, येऊ? चल. आणि हो, आनंदला माझ्या वतीने सॉरी सांग. त्याचं माझ्या बाबतीत मिसअंडरस्टँडिंग नको. येतो. ओके आहे ना? हे घे. ए आनंद, ऐक ना. बाय द वे आनंद, मी समरला कॉलच नाही केला. या गडबडीत विसरूनच गेले. तू त्याला आधी कॉल कर आणि त्याला. मी केला होता पण त्याने ना फोन उचलला नाहीये. आता परत करून बघूया आपण. त्याचाच फोन आहे. हा समर. अरे कुठे आहेस, कुठे तू? आणि तुझा फोन का बंद होता? त्यात तुझा राजीनामा आलाय माझ्याकडे. निकिता केवढी काळजीत होती माहिती का तुला? हो हो हो, ऐक 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 समर, शांत हो. निकिताशी बोलणं झालंय माझं. इनफॅक्ट आम्ही एकत्रच आहोत आत्ता. हे काय चाललंय आनंद सगळं? मी 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 सांगतो तुला, पण असं फोनवर नाही सांगता येणार. आपण ऑफिसमध्ये भेटूया का? ठीक आहे, ये लवकर ये. हां, आलो चालूच. ऑफिसमध्ये जावं लागेल आपल्याला. सांगायचं ना पण सगळं. हो, अर्थात त्यांना तर कळवायलाच हवं ना आपल्याला. जाऊया आपण लगेच. ठीक आहे, मी पैसे देते. चांगली ऑफर घेतली असती माझी, राजासारखा जगला असता. पण माज नटला त्याला. पण मॉम, तू काय खरंच 10 लाख सॅलरी देणार होतीस त्याला? अरे गुलाम करणार होती आपला त्याला. मम्मा, पण दादा ते लेटर सिरियसली घेईल ना? का नाही घेणार? आनंदच्याच अक्षरात त्याच्या सही सकट पाठवलंय, त्यामुळे कोणीच डिनाय करणार नाहीये ते आनंदने पाठवलं नसेल. नाही म्हणजे समरला तितकंही लाईटली घेता कामा नाही आपण. पण समोर जेव्हा आनंदच्या सिग्नेचर सकट ते लेटर बघेल तेव्हा त्याला विश्वास बसेल. म्हणजे ऍक्च्युली समरला शॉकच असेल तो की आनंदी रेजिग्नेशन दिलं. त्याला विश्वासघात झाल्यासारखा वाटेल. पण आपल्याला तेच हवंय ना, तो आनंद आणि ती निकिता त्याच्यापासून लांब गेली पाहिजे. तरच आपल्याला स्वानंदीला समरपासून लांब करता येईल.
आता आनंदनी स्वतःच राजीनामा दिलाय तर मला नाही वाटत. नाही 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 म्हणजे तुम्ही बसा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. खरंच बसा. नक्की? नक्की. ओके. चला. कधी झडणारे बरसा, कधी तू चमचणारे चांदणा, कधी ओसरत्या धारा, ऐवारा, बिजलीची नक्षी अंबरा, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओढा, कधी तू रिमझिम झरणारे बरसा, कधी तू रिमझिम झरणारे बरसा, कधी तू चमचम करणारी चांदणा.